Hello dear student, myself Prof. Subburij K. Today we learn new topic error in measurements. This is a last topic in this chapter units and measurements. Firstly, we discuss what is the definition of error. See here definition. The difference between measure value and a true value of a physical quantity is called error. The difference between measure value and true value of a physical quantity is called error. Uh, Basically, the error represent uncertainty in the measure value, and second one we can consider here the faulty measurement of a physical quantity can be linked to the error. आता एरर म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीमध्ये एरर किती असू शकते एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. एखाद्या स्केलच्या साहाय्याने आपण काय केलं की मेजरमेंट्स घेतो. एखाद्या ऑब्जेक्टची लेंथ आपण काय केली मेजर केली. त्यामध्ये मेजर व्हॅल्यू जी आहे आपण कन्सिडर केली की 2 सेंटीमीटर्स आहे. आणि त्या स्केलच्या साहाय्याने आपण जी व्हॅल्यू त्या ऑब्जेक्टची मेजर केली ती कन्सिडर केली आपण 2 सेंटीमीटर. आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू जी आहे ट्रू व्हॅल्यू आपण त्याला कन्सिडर करूया ती आहे 1.9. या दोघांचा डिफरन्स म्हणजे आपण सबट्रॅक्शन घेतली ती किती येणार आहे. दिस बिकम 0.1 सेंटीमीटर्स. म्हणजे ज्यावेळेस आपण मेजरमेंट्स घेतोय एखाद्या फिजिकल ज्यावेळेस मेजरमेंट्स करतोय मेजरमेंट्स केल्यानंतर या दोघांचा जो डिफरन्स जो आहे मेजर व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू, मेजर व्हॅल्यू आहे 2 सेंटीमीटर्स अँड ट्रू व्हॅल्यू आहे 1.9. यांचा डिफरन्स किती आला 0.1 सेंटीमीटर. यालाच आपण कन्सिडर करतोय की या 0.1 ही एरर आहे या मेजरमेंट्समधले. नेक्स्ट पॉइंट we can discuss here type of error in measurements. The error are broadly divided into following type. First one we can discuss what is meant by instrumental error. Instrumental error कशाला म्हणायचं. Definition: the error are caused due to faulty construction of a instrument are called instrumental error. The error are caused due to faulty construction of an instrument are called as a instrumental error. Example: an incorrect zeroing of an instrument will lead to such kind of error. आपण एखादी स्केल कन्सिडर केली आणि या स्केलमध्ये आपण कन्सिडर करतोय इथे 0 आहे अँड नेक्स्ट 1 2 3 4 असे पॉईंट आपण कन्सिडर करतोय. नेक्स्ट 1 2 3 and another one is a big division. Here consider 1 की आपण एखादी स्केल कन्सिडर केल्यानंतर त्यावरती आपण अप्पर स्केल जर बघितलं त्यावरती 0 आहे. त्यानंतर स्मॉल डिव्हिजन 4 आहेत. त्यानंतर एक बिग डिव्हिजन दिसते आपल्याला 5th नंबरची. आणि त्यानंतर या स्केलमध्ये ॲक्च्युअल स्मॉल डिव्हिजन किती आहेत 3 आहेत.
आणि त्यानंतर बिग डिव्हिजन कन्सिडर केलेली इथं फिफ्थ डिव्हिजन जे आहे ती बिग डिव्हिजन आपण कन्सिडर केलेले. आता या स्केलच्या साहाय्याने आपण ज्यावेळेस मेजरमेंट्स करणार आहोत, यात ऑलरेडी एक डिव्हिजन काय आहे, कमी आहे. अशा वेळेस या असं जे फॉल्टी कन्स्ट्रक्शन जे आहे, या फॉल्टी कन्स्ट्रक्शनमुळे ही एरर जी आहे ही काय होते, त्या इन्स्ट्रुमेंट्स या फॉल्टी कन्स्ट्रक्शनमुळे त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये ही एरर जी आहे त्या मेजरमेंट्समध्ये काय होणार आहे, इंट्रोड्यूस होणार आहे. या एररला आपण कन्सिडर करणारे इन्स्ट्रुमेंटल एरर. आता ज्या वेळेस या स्केलच्या साहाय्याने आपण मेजरमेंट्स करणार त्यावेळेस त्या मेजरमेंट्समध्ये एरर जे आहे ही किती असणार आहे, 0.1 सेंटीमीटर्स. 0.1 सेंटीमीटर ही कॉन्स्टंटली ज्या वेळेस आपण मेजरमेंट्स करू त्यावेळेस कॉन्स्टंटली काय होणार आहे, ऑकर होणार आहे. म्हणून वी कॅन से दिस इन्स्ट्रुमेंटल एरर इज ए कॉन्स्टंट एरर. अनदर टाइप, systematic error. Second type of error is systematic error. This systematic error is called as a persistent error. Definition: the error caused due to defective setting of an instrument. These errors are called systematic error. The error caused due to defective setting of an instrument. These errors are called systematic error. For example, we consider ammeter here. सपोज आपण कन्सिडर केलं की ॲमीटर जो आहे, असं कन्सिडर केलं, इथे 0 आहे, नेक्स्ट 1 2 1 2 3 4 फिफ्थ डिव्हिजन वी कन्सिडर 1. जो पॉइंटर जो आहे या ॲमीटरमधला तो कुठं सिलेक्ट केलेला आहे, तो जो आहे या 1 वरती सिलेक्ट केलेला आहे. अशा वेळेस तो ॲमीटर जो आहे आपण सर्किटमध्ये कनेक्ट केल्यानंतर तो पॉइंटर जो आहे तो पॉइंटर रीडिंग कुठून शोज करणार आहे, इथून या 1 पासून तो काय करणार आहे, रीडिंग शो करेल. अशा वेळेस हा जो फॉल्ट जो आहे ज्या वेळेस आपण त्या सर्किटमध्ये हा ॲमीटर ज्यावेळेस कनेक्ट करू त्यावेळेस हा ॲमीटर जो आहे तो रीडिंग कुठून शो करणार आहे, या 1 पासून. हे डिफेक्टिव्ह सेटिंग त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये आपण कन्सिडर करतोय आणि ही ऑकर या डिफेक्टिव्ह सेटिंगमुळे त्या एररमध्ये काय होणार आहे, इंट्रोड्यूस होणार आहे. त्या एररला आपण कन्सिडर करतोय systematic error. This error we can remove. Hence this error is called as a systematic error. आपण यामधली एरर जी आहे ही रिमूव्ह करू शकतो की हा पॉइंटर जो आहे आपण 0 वरती ॲडजस्ट करून पुन्हा ही एरर जी आहे ही काय करू शकतो, आपण रिमूव्ह करू शकतो. This is the second type of a systematic error. And next one, third type of error we consider here personal error. This personal error we consider here human error. Definition: the error are caused due to fault at observer taking reading, referred to as human or person, called as a personal error. Or repeat again this definition: the error are caused due to fault of an observer taking reading, refer to as human or person, called as personal error. For example, we consider while measuring the length of an object with ruler, it is necessary to look at ruler from the directly above. की एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की रुलर आपण कन्सिडर केली. या रुलरवरती ज्यावेळेस आपण रीडिंग
मेजरमेंट्स करतो आहे, तर रीडिंग मेजर करताना आपण एक्झॅक्टली कुठून बघितलं पाहिजे की त्या पॉइंटरच्या बरोबर समोर आपण बघितलं पाहिजे. थोडंसं त्या पॉईंटच्या आपण या साईडनं जर कन्सिडर जर केलं किंवा त्या रोलरच्या राईट साईडला किंवा लेफ्ट साईडकडून आपण जर कन्सिडर जर केलं तर त्या मेजर्समेंट्समध्ये एरर जी आहे ही आपण कन्सिडर करू शकतो. मग ही एरर जर रिमूव्ह जर करायची असेल तर आपण ज्यावेळेस रीडिंग घेणार आहे तर रीडिंग घेताना आपण एक्झॅक्टली ज्यावेळेस मेजरमेंट्स करताना आपण एक्झॅक्टली समोरून बघितलं पाहिजे. अँड fourth type of error is a random error. Random error is called as a accidental error. Definition: the error can occur due to different factor like change in temperature, pressure or fluctuation in voltage while experiment is being performed. These error are called as a random error. The error can occur due to different factor like change in temperature, pressure or a fluctuation in voltage while the experiment is being performed. These error are called as a random error. की रँडम एरर आपण कशाला कन्सिडर करणार आहे? रँडम एरर म्हणजे काय की आपण कन्सिडर केलं की आपण न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग हा एक्सपेरिमेंट काय करतो, परफॉर्म करतो आहे. आता न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना त्यामध्ये होते काय की आपण टेम्परेचरचा जर विचार जर केला हा एक्सपेरिमेंट आपण जर मॉर्निंगला जर परफॉर्म करतो आहे, त्यानंतर दुसरी कंडिशन आपण कन्सिडर करतो आहे आफ्टरनून आणि लास्ट जो आहे नाईटला. या 3 कंडिशनमध्ये हा एक्सपेरिमेंट जो आहे परफॉर्म करताना त्यामध्ये टेम्परेचर जो आहे हा कमी जास्त प्रमाणात आपल्याला तिथे ऑब्झर्व करायला मिळतो. त्यानंतर ओम्स लॉमध्ये जे व्होल्टेज जे आहे हा कमी जास्त प्रमाणात आपल्याला त्या ओम्स लॉमध्ये तो व्होल्टेज जो आहे तो आपल्याला कमी जास्त प्रमाणात मिळतो. त्यावेळेस आपल्याला ही एरर जी आहे त्या एक्सपेरिमेंटमध्ये रँडमली ऑकर होऊ शकते. ही ॲक्सिडेंटली आपण त्या एररमध्ये अशा पद्धतीचा जो चेंज जो आहे की टेम्परेचरमध्ये चेंज होऊ शकतो किंवा प्रेशर आहे त्यामध्ये चेंज होऊ शकतो. त्यानंतर इलेक्ट्रिसिटीचं आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म केले त्यामध्ये फ्लक्च्युएशन इन व्होल्टेज की कमी जास्त प्रमाणात तो व्होल्टेज जो आहे हा त्या इलेक्ट्रिसिटी एक्सपेरिमेंटमध्ये होऊ शकतो. हे एरर जे आहे ॲक्सिडेंटली ऑकर होते म्हणून दिस एरर वी कॅन से रँडम एरर इज अ ॲक्सिडेंटल एरर. Some point prepare here. This type of error may be positive or negative. तर रँडम एरर ही पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. रँडम एरर ऑकर ड्यू टू व्हेरिएशन इन कंडिशन इन विच एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. बऱ्याच कंडिशन जर व्हॅरी जर झाल्या तर रँडम एरर त्या एक्सपेरिमेंटमध्ये ऑकर होऊ शकते. फॉर एक्झाम्पल द टेम्परेचर मे बी चेंज ड्युरिंग द course of instruments. Next one, pressure of any gas used in experiment may change. And another one, the voltage of power supply may be changed randomly. These 3 example
These three is a best example of a random error. Next point we can discuss here. Discuss error. A random error can be classified into following type. Random error can be classified into following type. Suppose the reading recorded are repeatedly for a physical quantity during a measurements. Here A1, A2, A3, AN. This is a major value. We take here arithmetic mean. We consider here this arithmetic means is A suffix AM is given by this arithmetic means adding this term a suffix mean is equal to A1 plus A2 plus A3 plus up to plus AN upon N, and A means is equal to 1 upon N summation of I changes 1 to N A suffix I. This is the most probable value of the quantity. आपल्याला जर एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा त्या मेजरमेंट्समध्ये जर मीन जर फाइंड जर करायचं असेल तर आपण हा फॉर्म्युला जो आहे हा काय करू शकतो, यूज करू शकतो. ए मीन इज इक्वल टू 1 अपॉन एन समिशन चेंजेस फ्रॉम आय टू 1 I is equal to 1 to n A I. This is the most probable value of the quantity. Firstly, we consider what do you mean by absolute error. Definition: the difference between average value, or we can consider this average value also called as mean value, average value or mean value, and each individual value is called absolute error in that measurements. Definition, repeat here: the difference between average value or measure value and each individual value is called absolute error in that measurements. Thus, for A1, the absolute error we consider delta A1 is given by definition delta A1 we take difference between A means and A1 is a major value. Suppose A1, then absolute error become delta A1 is equal to mod of A mean minus A1. Second, for A2 we can consider delta A2. This is a absolute error. We can subtract mean value delta A2 is equal to mod of A means minus A2, and so on. For AN it will be right here delta AN is equal to mod of A mean minus AN. This is a absolute error. Absolute error means the difference between the average value and each individual value is called as a absolute error in that measurements. Then next one we consider here, next type is mean absolute error.
mean absolute error. Definition: mean absolute error denoted by delta A means. Definition: the arithmetic mean of all absolute error is called as mean absolute error in measurements of a physical quantity. द अरिथमेटिक मीन ऑफ ऑल ॲब्सोल्यूट एरर, की जेवढ्या काही ॲब्सोल्यूट एरर जे आहे आपण कन्सिडर केलं डेल्टा A1 आहे प्लस नेक्स्ट कन्सिडर केले आपण डेल्टा A2 आहे अप टू डेल्टा AN पर्यंत, या सगळ्यांचा आपण जर मीन कन्सिडर केला, मीन घेतला तर त्याला कन्सिडर अरिथमेटिक मीन कन्सिडर केला तर त्याला आपण कन्सिडर करतोय मीन ॲब्सोल्यूट एरर. For example, formula here, delta A means is equal to delta A1 plus delta A2 plus up to delta AN upon n. In short, we can write here delta A mean is equal to 1 upon n summation of I changes from 1 to n delta AI. This is a formula of a mean absolute error. Note prepare here: the measure value of a physical quantity small a can be represented by A is equal to A mean plus minus delta A means, which tell us that the actual value of A could be between A means minus delta A mean, or we can write A mean plus delta A means. Then second type we consider here relative error. What do you mean by relative error? Definition: the ratio of absolute error to the average value or mean value called as a relative error in the measurements. रिलेटिव एरर कशाला म्हणायचं की एक रेशो आपण कन्सिडर करतोय, मीन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आणि मीन व्हॅल्यू यांचा जो रेशो जो आहे याला कन्सिडर करायचं रिलेटिव्ह एरर. फॉर एक्झाम्पल सी हिअर and we can write this mathematical form: relative error is equal to mean absolute error upon mean value. Then mean absolute error we can denote it delta A means, and mean value we can denote it here A means. Then relative error we can write here relative error is equal to delta A mean upon A mean. And last type of random error we can consider here percentage error. Definition: the relative error expressed as in percentage is called as a percentage error. The relative error expressed as in percentage is called as a percentage error. relative error जर आपण पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस केली तर त्या एररलाच आपण काय कन्सिडर करतोय पर्सेंटेज एरर. फॉर्म्युला: दिस पर्सेंटेज एरर इज इक्वल टू डेल्टा A mean upon A means. This is a relative error, multiply into hundreds, hence this error is called as a percentage error. In this way we can discuss this type of error in the measurements. Firstly we discuss what is meant by error, then this error broadly classify into four types. First one is a instrumental error, next one is systematic error, another one is a personal error, and last one is a random error. And next point we can discuss random error can be classified into absolute error. Next we can discuss next point mean absolute error, next relative error, and last one is a percentage error. This all type of error we can discuss in this chapter.
Today we stop here. Thank you.